महिला, सधवा महिलेलाच दिला जातो, तिनेच लावायचं आणि तिलाच लावायचं जिचा नवरा जिवंत आहे. पण आपल्या संघटनेमध्ये ही प्रथा 2008 पासून इथे बसलेल्या या सगळ्या महिलांनी ताईंच्या नेतृत्वाखाली मोडीत काढली. संघटनेने काय म्हटलं की महिला असेल, मग ती सधवा असेल किंवा ती विधवा असेल, प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि हळद हे काय फक्त काय म्हणतात आपण ग, सौभाग्याचं प्रतीक आहे का? हळद कसलं प्रतीक आहे सांगा मला. इतके सगळेजण बोलले ना, तुम्हाला सांगितलं असेल, आता सांगा हळद कसलं प्रतीक आहे? हळद कसलं प्रतीक आहे? हळद आणि कुंकू फक्त आपण सौभाग्याचं प्रतीक म्हणून लावतो का? हळद हे आरोग्याचं प्रतीक आहे. तुमचं बोट कापल्यावर आधी काय लावता तुम्ही? भाजी कापता कापता बोट कापलं, रक्त यायला लागलं तर आधी काय लावता बरं त्याला, बोटाला काय लावता? हळद. कोरोना आला होता माहितीये? कोरोना आला होता ना, त्यावेळेला पाण्यामध्ये काय टाकून प्यायचो आपण? गरम पाण्यामध्ये काय सांगायचे डॉक्टर? काय टाकून प्या? हळद. किती जण प्याले? ते पण नाही प्याला तुम्ही? हा, मग फक्त त्या सुट्टीमध्ये हळद टाकता की काय? हा, नाही ना, हळद खातो ना आपण. हळद खातो. हळद आपल्याला कापल्यावर जखमेवर आपण लावतो. म्हणजे हळद काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती हळद वाढवते, आपलं रक्त थांबवते, आपली जखम बरी करते. म्हणजे हळद हे आरोग्याचं प्रतीक आहे. आणि कुंकू कशाचं प्रतीक आहे? कुंकू कशाचं प्रतीक आहे? तुम्ही भावाला आरती करता रक्षाबंधनला? भावाला राखी बांधता का? किती जण भावाला राखी बांधता? हातवरती करा. नशीब. आरती करता की नाही करत? हो की नाही? बोला, तोंड आहे. भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी आरती करता की नाही करत? करता. मग त्याला आरती करताना काय लावता? कुंकू लावता. मुलाची एखादी महत्वाची परीक्षा असेल, तो एखादा मोठं काम करायला जात असेल किंवा परीक्षेला जात असेल तर त्याला आपण कुंकवाचा टिळा लावतो. एखादं चांगलं काम करून कोणीतरी घरी आलं, एखादी मोठी परीक्षा जिंकून आलं किंवा मोठं काहीतरी काम करून आलं तर त्याला आपण कुंकू लावतो की नाही? एखादा सरपंच निवडणूक जिंकून घरी आला, एखाद्या ग्रामपंचायतीची सदस्य निवडून घरी आली तर तिला कुंकू लावतो ना. म्हणजेच कुंकू हे फक्त सौभाग्याचं प्रतीक आहे का? जर असेल तर भावाला कशाला लावतो आपण? जर एखादा सैनिक सैन्य लढाई लढायला जात असेल त्यालाही कुंकू लावतो ना आपण. त्याची आरती करतो का? तुला हे आम्ही कुंकवाचा टिळा लावतोय, तू विजयी होऊन परत ये, तू आमची रक्षा कर, म्हणून आपण भावाला कुंकवाचा टिळा लावतो. कुंकू हे शौर्याचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. हे सौभाग्याचं प्रतीक नाही. ते काही लोकांनी फक्त कुंकू आणि हळदीला सौभाग्याचं प्रतीक बनवून ठेवलंय. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हळद आरोग्याचं पण प्रतीक आहे, कुंकू हे शौर्याचं पण प्रतीक आहे. आणि म्हणून हळद आणि कुंकवावर जितका अधिकार एका सधवा महिलेचा आहे तितकाच अधिकार एका विधवा महिलेचा सुद्धा आहे. कारण सगळ्यात जास्त गरज शौर्याची कोणाला लागते? धीराची कोणाला लागते? जिचा नवरा नाहीये, तिला एकटीला आपल्या मुलांना सांभाळायचंय, तिला एकटीला आपलं पूर्ण आयुष्य नवऱ्याशिवाय घालवायचंय, तिला एकटीला आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आहे. मग तिला जास्त धीर पाहिजे, मग तिला जास्त शौर्य पाहिजे की आणखी कोणा दुसऱ्या व्यक्तीला पाहिजे? मला सांगा. विधवा महिलेलाही तेवढ्याच शौर्याची गरज आहे, तेवढ्याच हिमतीची गरज आहे. मग तिला जर ती हिंमत द्यायची असेल तर तिला तो हळदी कुंकवाचा मान आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. हीच गोष्ट आपण या हळदी कुंकवामधनं घेऊन जायचंय. फक्त इकडे केलं आणि घरी जाऊन विसरला तर चालेल का? प्रत्येक गावागावामध्ये नाही मोठा कार्यक्रम करता आला तरी चालेल, पण तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांना घरी बोलवा,
त्यामध्ये विधवा महिला असतील त्यांनाही आवर्जून घरी बोलवा की ये माझ्या घरी ये, तुझा सन्मान मला करायचा आहे. सदवे महिलेबरोबरच विधवा महिलेचा जर आपण सन्मान केला बरोबरीने तर त्या महिलेचा सन्मान होईल की नाही. आपण सगळेजण मोर्चामध्ये जातो, आंदोलनात जाता, तुम्ही जाता ना सगळे, तेव्हा आपण बघतो कोण सदवा आहे की कोण विधवा आहे, बघतो का. तिथे जर आपण सगळेजण एकत्र जातो तर अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे. प्रत्येक महिलेला तो अधिकार तिचा मिळाला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्याजणी खूप लढाऊ महिला आहे, आपण मोठ्या मोठ्या लढाया जिंकलेलो. तुम्हाला लक्षात आहे आपण तिथे निर्धार मेळावा घेतला होता उसगावला, आठवतं. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी आपण निर्धार मेळावा घेतलेला. किती जणी आलं होतं उसगावला 3 जानेवारीला? आले होते की नाही आले होते कधी ते? तुम्हाला आठवते की नाही आठवत? आईचं नाव मुलांच्या नावामध्ये लावण्यासाठीचा निर्धार मेळावा घेतला होता आपण, बरोबर. त्यावेळेला आपण निर्धार केला होता की प्रत्येक बाळाच्या नावामध्ये आईचं नाव लागलं पाहिजे. त्यासाठी आपण आंदोलनं केली. त्यासाठी प्रत्येक तहसील कचेरीमध्ये तहसीलदाराला जाऊन आपण त्याच्या नावाची पाटी आईच्या नावासहित दिली. आणि हे सगळ्या आंदोलनांमुळे महाराष्ट्र राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला की 1 मे 2024 पासून जी मुलं जन्माला येतील त्या सगळ्या मुलांच्या नावापुढे आईचं सुद्धा नाव लावलं जाईल. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे, हा निर्णय सरकारने केला जयाताई, आपण खूप भांडलो त्यासाठी, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याचं काम आता आपले. आणि जर होत नसेल तर ती अंमलबजावणी करून घेण्यासाठी आता श्रमजीवी महिला ठिणगीने पुढे गेलं पाहिजे, पुढे सरसावलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे बघा की आपल्या ग्रामपंचायतीमधून नवीन जन्माला येणाऱ्या मुलांना जे दाखले दिले जातात तिथे त्या मुलाच्या नावापुढे आईचं नाव लावतायत की लावत नाही हे आपल्या सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आणि आईचं नाव हे लावून घेतलंच पाहिजे. आईचं नाव लागलं पाहिजे की नको? 9 महिने मुलांना कोण पोटात ठेवतं? हा, खूप सोपे असतात का 9 महिने? खूप सोपे असतात का? नाही ना. त्या वेदना कशा होतात डिलिव्हरीच्या वेळेला, आठवतात तुम्हाला? हा का विसरलात? नाही ना. कायम मरेपर्यंत विसरणार नाही अशा वेदना सहन करून आपण आपल्या मुलांना बाळांना जन्म देतो, त्यांचं आयुष्यभर पालन पोषण करतो, पण आपलं नाव मात्र त्यांच्या नावामध्ये कुठेच नसतं. हा निर्णय आपण बदलायला लावला आणि श्रमजीवी संघटनेमुळे महाराष्ट्र राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे. हे सगळं श्रेय तुमचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून जर कुठची गोष्ट ठरवली तर ती गोष्ट अपूर्ण राहत नाही. जयाताई, म्हणून आपल्या महिलांना ताकद देण्याची गरज आहे. आंदोलनं आता थोडी थोडी कमी होत आहेत, ती वाढवण्याची गरज आहे. ग्रामपंचायत पातळीवर, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कचेऱ्या, जिथे जिथे आपल्या महिलांना जाता येईल, पोचता येईल, तिथे तिथे पोहोचून आपल्या हक्काची कामं आपण सगळ्यांनी करून घ्यायची आहे. आणि श्रमजीवी संघटनेची ताकद ही सगळी तुमच्या महिलांमुळे, हे लक्षात घ्या. श्रमजीवी संघटनेचे सभासद जर 96,000 असतील तर त्यातले 50% सभासद या आपण महिला आहोत की नाही? हा, मग तेवढीच ताकद आपली झाली पाहिजे. आता खूप चांगली गोष्ट झाली आहे यावर्षी की पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण आता वाढतंय. हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे की मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण वाढलं पाहिजे. फक्त महिला ठिणगीच्याच पदाधिकारी महिला नको, तर आमचा तालुका अध्यक्ष सुद्धा महिला पाहिजे, आहे की नाही? जरा आशाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक सामान्य कार्यकर्तीपासून तालुका अध्यक्षापर्यंतची तिची वाटचाल आहे. जयाताईसाठी टाळ्या वाजवा, आशासाठी टाळ्या वाजवा. इथे बसलेल्या प्रत्येक महिलेने तुमच्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे की आपल्याला जर लोकांसाठी काम करण्याची इच्छा असेल, कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करून तुम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकता. ती जिद्द मनामध्ये ठेवा आणि संघटनेचा लढाऊ बाणा मनामध्ये ठेवा. आणि संघटनेची एक गोष्ट लक्षात ठेवा,
संघटनेत जर राहायचंय, आपल्या हक्कासाठी आंदोलन करायचंय, तर ह्या सगळ्या कार्यक्रमांसोबत आणखीनही एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. काय सांगा? शिबिरामध्ये जाऊन शिकावं लागेल. आपल्याला लिहायला वाचायलाच यायला पाहिजे का? शिबिरामध्ये जायला गरज आहे का? नाही. लिहायला वाचायला येत नसेल तरी चालेल, पण शिबिरामध्ये जाऊन जे आपल्याला भाऊ सांगतील, जे कार्यकर्ते सांगतील ते आपल्याला ऐकायला लागेल, ते शिकावं लागेल. मला सांगा, पार्वती मावशी आणि शेवंती मावशी शाळेत गेलात का कधी? तुम्ही गेलात? तुम्ही शिबिरं केली की नाही? शिबिरात गेलात की नाही? शिबिरात गेलात ना? गेलात शिबिरात? जेवढी शिबिरं ह्या दोघींनी केली असतील तेवढी शिबिरं इथे बसलेल्या कोणीच केली नसतील. त्यामुळे ह्या दोघींकडे बघा की संघटनेच्या आजही मजबूत त्या दोघी जणी जर तुम्हाला दिसतायत तर त्या शिबिरांमुळे दिसतायत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला या सगळ्या जणी शिबिरासाठी बोलवतील तेव्हा ज्या संख्येने तुम्ही आज इथे आलेला आहात त्याच मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सुद्धा उपस्थित राहा आणि आपली संघटना मजबूत करा. आणि संघटनेची ताकद ही महिला आहे. आपल्या महिला एकमेकांमध्ये आपण एकजूट राहिलो तर आपली संघटनाही वाढणार आहे आणि संघटनेशिवाय आपल्याला पर्याय नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही सगळेजण आज इथे आलात आणि माझी इतकी मनापासून तुम्ही सगळ्यांनी वाट पाहिली, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही आग्रहाने मला बोलावलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी हजर राहीन, कुठेही हजर राहीन. आंदोलनं असतील तिथे, शिबिरं असतील तिथे, कार्यक्रम असतील तिथे. बोलवलं नाही तरी सुद्धा येईल मध्ये मध्ये टपकायला, कारण मी तुमची आहे, तुम्ही माझे आहात. आपण कधीच वेगळे नाही होऊ शकत. सोनूताई जरी आमदार झाली असली तरी विधानसभेमध्ये आपल्याच सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी आमदार झालेली आहे. आणि आता 23 फेब्रुवारी पासून अधिवेशन आहे. आपल्या भिवंडीमधले काही प्रश्न असतील, महिलांच्या संदर्भातले काही प्रश्न असतील जयाताई, तर ते मला नक्की द्या. आशाताई, सागर भाऊ, ते प्रश्न मला आत्ताच या जर 4-5 दिवसांमध्ये दिले तर मला तारांकित प्रश्न लावण्यासाठी मदत होईल, मला लक्षवेधी लावण्यासाठी मदत होईल. वेगवेगळी साधनं असतात, त्या सगळ्यामध्ये मला हे प्रश्न विधानसभेमध्ये मांडता येतील. ती थोडीशी तुम्ही मला मदत करा. बाकी मी तुमच्यासाठी आहेच. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जिंदाबाद. धन्यवाद.